डॅड पहा कोण आलाय. कोण आलंय बेटा? हॅलो सर. यू स्काउंड्रल, तुझी हिम्मत कशी झाली इकडे येण्याची? गेट आउट. तू लाख वेळा जरी सांगितलंस ना तरी तुला मी नोकरी देणार नाहीये. गेट आउट. अरे तिच्याकडे काय बघतोस? तिचा बाप मी इथं बोलतोय, माझ्याकडे बघून बोल. डॅड तुम्ही काय बोलताय? अहो हा हा सॅम 3 वर्ष हा माझ्याकडे नोकरी करत होता. मी याला काढून टाकलेला आहे आणि आता नोकरी मागण्यासाठी परत माझ्या घरापर्यंत आलेला आहे. डॅड हा अमर आहे. अमर अमर आहे? येस सर. नाही हा खोटारड आहे. रोज सुट्टी मिळवण्यासाठी हा सारखं खोटं बोलायचा, नवीन कारण द्यायचा. हे एक नवीन कारण आहे. हा 3 वर्ष माझ्या ऑफिस मध्ये नोकरी करत होता. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आय एम अमर फ्रॉम इंदौर. टेल हिम. डॅड बिलीव्ह मी, हा तुमचा होणारा जावई आहे. जावई? हो आताच 2 महिन्यापूर्वी इथे आलाय. नाही माझा विश्वास नाही याच्यावर. माझे डोळे मला धोका नाही द्यायचे. आता माझ्या लक्षात आलं, दोष तुमचा नाहीये. ज्या सॅम बद्दल तुम्ही बोलताय तो नक्की माझा जुळा भाऊ असणार. जुळा भाऊ? कुठे आहे माझा जुळा भाऊ? सांगा ना सर, कुठे आहे तो? मला भेटायचंय माझ्या जुळ्या भावाला. माझे डोळे आतुर झाले त्याला बघायला. लहानपणी माझ्या आयुष्यात घडलेली घटना मी मोठा झाल्यावर माझ्या आईने मला सांगितली. आमची आई आम्हाला घेऊन एका जत्रेत गेली होती. आणि जत्रेत तो हरवला? व्हेरी इंटेलिजंट सर. हा मी कुठेतरी पाहिलंय मी. तो जत्रेत हरवला आणि आमच्यापासून कायमचा दुरावला. नंतर पुढे काय झालं? बोल ना. पुढे माझ्या आईचे रडून रडून खूप हाल झाले. पुढे? हाल झाले आईचे खूप रडून रडून. पुढे? रडून रडून आईचे हाल झाले. रडून हाल झाले. पुढे काहीतरी बोल ना. सारखं तेच बोलतो. सांगतो. माझी आई शेवटच्या घटका मोजत असताना तिने मला सांगितलं की काहीही करून तुझ्या भावाला शोधून काढ आणि दोघे कायम एकत्र राहा. म्हणूनच मी 2 महिन्यांपूर्वी इथे आलो. एकत्र राहायला? भावाला शोधायला. हा आय सी. म्हणजे तू सॅम नाहीस, तू अमर आहेस. हो सर. नाव आय गेट इट. आज सकाळी एक माणूस मला भेटला होता. तो मला म्हणाला की काय कसा आहेस, कधी चाललास दुबईला? मी हैराण, मला काही कळलंच नाही. दुबई आणि माझा काय संबंध ना. आता माझ्या लक्षात आलं. पण काय करणार सर, 2 महिन्यांपासून हेच होतंय माझ्या बरोबर. आणि आता काय सवयच झालीये. पण आता माझा जुळा भाऊ इथे आहे ऐकून खूप बरं वाटलं मला सर. नाही त्या माणसाचं बरोबर आहे. काय दुबईला जातो असं सांगून नोकरी सोडून पळाला तुझा जुळा भाऊ. सॉरी सर, त्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो. नाही ठीक आहे. डॅड तुम्हाला आता पटलं ना की हा अमर आहे, सॅम नाही? नाही ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आमचं प्रेम मान्य आहे. ठीक आहे. ते प्रेमाचा पण नंतर बघू. हे मला ऑफिसला जायला उशीर होतोय. मी ऑफिसला निघतोय. तू एक काम कर, उद्या तू ऑफिसला ये. मला तुला समजावून घ्यायचंय. म्हणजे तुला बिझनेस बद्दल समजावून सांगायचंय. यानंतर तुलाच सांभाळायचं आहे ना बिझनेस. बाय बाय. सॅम, तू चुपचाप इथून निघून जायचं. बॉसने तुला ऑफिसमध्ये पाऊलही ठेवायला बंदी केली. एक्सक्यूज मी, तुमच्यापैकी कोणी सॅम आहे का? मॅडम ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. ए नाटक्या, ही तुझी नाटकं आहेत ना, आमच्यासाठी काही नवीन नाही आहेत. गेट आउट. ऑफिसमध्ये येणाऱ्या नवीन माणसाचं स्वागत तुम्ही असं करता का? व्हेरी इनोव्हेटिव्ह. प्लीज यार, बॉस इथेच आहेत कॅबिन मध्ये. त्यांना जर तू आल्याचं कळलं ना तर हंगामा करतील. हंगामा करण्यासारखं मी काय केलंय? सॅम प्लीज, बास झाला तमाशा रे. तमाशा? मी? आय एम सॉरी. नाही, तुम्हा सगळ्यांचा गैरसमज होणं साहजिकच आहे. पण मॅडम मी सॅम नाही आहे. माझं नाव अमर आहे. अमर. हा असा ऐकणार नाही. सिक्युरिटीला बोलून याला धक्के मारून हकलला पाहिजे. काय रडारड चाललंय रे? बॉस, बरं झालं तुम्ही आलात. हा सॅम बघा ना, काही ऐकायला तयारच नाहीये. अरे अमर, तू कधी आलास? तू जा माझ्या केबिन मध्ये जाऊन बस जा. आणि हा सॅम नाहीये, हा अमर आहे. अमर? काय? सॉरी, आम्ही तुम्हाला सॅम समजलो. जा, इट्स ओके. तू केबिन मध्ये बस. कोणी सांगितलं तुम्हाला तो सॅम आहे म्हणून? सर, तो सॅम सारखाच दिसतो. म्हणून तो सॅम आहे काय?
आणि हे बघा, हा माझा होणारा जावई आहे. ट्रस्ट मी, त्यांना अजिबात डाऊट आलेला नाहीये. सगळं अकॉर्डिंग टू प्लॅन सुरू आहे. मी आहे ना, तू कशाला काळजी करते? हा मी तुला थोड्या वेळात फोन करतो. हा या. कोणाचा फोन होता? प्रिया. ओके ओके. ए सॉरी हा, मगाशी त्या लोकांनी तुला उगाच त्रास दिला म्हणून. नाही नाही सर, तुम्ही का सॉरी बोलताय? नाही म्हणजे सॅम आणि माझ्या चेहऱ्यात एवढं साम्य आहे की कुणाचाही गैरसमज होणं साहजिकच आहे. ओके ओके. चल मी तुला आता बिझनेस समजावून सांगतो. येस सर प्लीज. काय 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 सॉरी 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 सॉरी, उशीर झाला. इट्स ओके, ते सगळं सोड, मला आधी सांगावं. ओके 100% डार्लिंग, एव्हरीथिंग इज फाईन. आता तर सगळ्यांनाच पटलंय की मी अमर आहे, सॅम नाही. ओके. आता फक्त एकच गोष्ट व्हायची बाकी आहे. काय? आपलं लग्न. आता मला नाही वाटत आपल्या मार्गात कुठला अडथळा येईल. आय होप नॉट. भाऊ भाऊ माझ्यावर विश्वास ठेवा. मला थोडासा वेळ द्या हो. अहो एकदा काही प्रॉपर्टी विकली गेली ना की तुमच्या पैसे मी तुम्हाला डबल देतो. लय विश्वास ठेवला तुझ्यावर. अहो भाऊ भाऊ विश्वास नसेल तर चला एकदा दाखवतो मी तुम्हाला. चला माझ्याबरोबर चला. ए सुरेश, चल उठ. लक्षात ठेव सुरेश, या मामाच्या तावडीतून तू नाही सुटू शकत. तू कितीही काही केलंस तरी तुला तुझी प्रॉपर्टी माझ्या नावावर करावीच लागणार आणि माझ्या मुली बरोबर लगीनही करावंच लागणार. मामा एरवी तुझा. मला माफ करा, मी मंजुळाशी लग्न नाही करू शकत. माझं महिनावर प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचंय. फोडून काढीन मी तुला. मामाचा राग माहिती आहे ना तुला. चला रे. पळाला, पकडा त्याला. हा सॉलिड भूक लागली आहे यार. अरे तुला, अरे माझ्या तब्येतीकडे बघ. मला केवढी भूक लागली असेल ती. हो ए, एक्सक्यूज इकडे. मी. मॅचिंग यार. अरे ते जाऊ दे, खाण्याचं बघ काय ते. हा मागाव ना काहीतरी. साहेब बिल. हं? बिल कसलं? 150 रुपये? काय पत्राव, कपडे बदलले म्हणून बिल बदलत नाही ना. काय बोलतोय हा? तुम्ही खाल्लेल्या रस आमलेट आणि मिरची पावचं बिल आहे हे. हे म्हणजे खाया पिया कुछ नाही और बिल भरा 150 रुपये असं झालंय हे. नाही म्हणजे ना, गाव बसा नाही के लुटेरे हाजीर असं झालंय हे. ए बाबा, काय मस्करी करतोय? मस्करी तुम्ही करताय. खिशात पैसे आहेत ना? जनरली खिशातच पैसे असतात. हा, पण काय आहे ना, ह्या 150 रुपयांसाठी नाहीयेत. हा हो साहेब, आज नगद उद्या उधार. पैसे भरल्याशिवाय गेट पास नाही, समजलं ना? ए बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलंय वागानं. चल दुसरीकडे चल जा. रे, चल निघ. दुसरं हॉटेल बघू चल. हॅलो. हा महिने, मी मामाच्या तावडीतून सुटून आलोय. अय्या किती छान सुरेश. बरं झालं तू पळालास.
अरे पळू नको की. अरे एकदा म्हणते बरं झालं, आता पळू नको म्हणते. अरे तुला नाही रे माझ्या राजा, मी या कोंबड्यांना बोलत होते. हो, त्याचे गुंड माझ्या मागे लागलेत. कुठे येऊन भेटू तुला? तुम्हाला लगेच त्याच्या हातच्या टपरीवर भेट बघ. अरे खा की. अगं भेट ग मला, काय खायचं करतेस? अरे तुला नाही रे माझ्या सोन्या, मी या कोंबड्यांना बोलत होते. हा ते आले, मी नंतर फोन करतो. कुठे गेला? चल पुढे बघू. कुठे गेला आता? अरे पण आता बॉसला काय सांगायचं? तेच तर आहे ना. चल चल बघू. अरे जावई बापू, तुम्ही तिकडे उभे राहून काय करताय? नाही ते इकडे इकडे इकडे. त्यापेक्षा मला झाडाला पाणी घालायला मदत करा, नाहीतर यापुढे आयुष्यभर तुम्हाला झाडालाच पाणी घालत बसायचंय. तुमचं काम झालं की आत या. म्हणजे तू सॅम नाहीयेस, तू अमरही नाहीयेस, मग तू सुरेश आहेस. तरीच त्या दिवशी सॉरी हा, मगाशी त्या लोकांनी तुला उगाच त्रास दिला म्हणून. नाही सर, नाही म्हणजे सॅम आणि माझ्या चेहऱ्यात एवढं साम्य आहे. ओके ओके. सॅम आणि सुरेश एकसारखेच दिसतात, पण सॅम आणि अमर मात्र एकच आहेत. फक्त नावं बदलली आहेत आणि बोलण्याची ढब बदलली. पण दोघांच्या मोबाईलचा रिंगटोन मात्र बदलायला विसरलेले आहेत. हे कसं शक्य आहे? नाही, काहीतरी गडबड आहे. समीर, हृदयात समथिंग समथिंग काय? नाही तुझ्या हृदयाचे ठोके वाढवले तर मला विचार. हा तर तू हे काय म्हणत होतास? तुझा मामा तुझी इस्टेट हडप करायला बसलाय? हो, अरे, आणि त्याच्या मुलीशी लग्न कर म्हणतोय. अरे, पण माझं मैना नावाच्या मुलीवर प्रेम आहे, मला तिच्याशी लग्न करायचंय. महिना महिना हा ठीक आहे ना, काही काळजी करू नकोस. तुझी महिना तुला मिळेल, तिच्याबरोबर तुझं लगीन होईल. तू एक काम कर, तिला फोन लाव आता आणि तिला बोलव. फोन पण मामाने हिसकावून घेतला. तुला नाही का त्यांनी नेला? हे घे फोन नेला, धर कर याच्यावर. मैना, मी सुरेश बोलतोय. अय्या किती छान. कुठेस तू? कधीपासून तुझी चहाच्या टपरीच्या समोर वाट बघतेय. अग मी येणारच होतो तुला भेटायला, पण मामाचे गुंड मागे लागले. ते सगळं मी तुला सांगतो नंतर. तू मला लवकर भेटायला ये. पण यायचं कुठं? कुठे येऊ असं विचारते? डिकोस्टा गार्डन म्हणून सांग. डिकोस्टा गार्डन आहे, तिथे ये. अय्या किती छान. आले आले. येते ती. येते काय? हा. तू आता तिला भेटायला जा आणि लवकरात लवकर परत ये. एक लक्षात ठेव, आता तुला इथंच राहायचंय. ही जागा तुझ्यासाठी सगळ्यात सेफ आहे. हा? धन्यवाद साहेब. नाही आता वाद नको. अरे, हा धन्यवाद. नाही. ठीक आहे. आपण लग्न केव्हा करायचं? लवकरच करूया. अजून कसा आला नाही हा कुरिअरवाला? आला आला आला. अमरला फोन लावायला पाहिजे लगेच. हा बोला सर. हा हे बघ, तू ताबडतोब इकडे निघून ये. हा? मी वकिलाला बोलवलंय. मी माझी सगळी इस्टेट तुझ्या नावावर करणार आहे. काय सांगताय? आलोच. ये. मॅम कुरिअर आहे. यस. सिग्नेचर. थँक्यू. थँक्यू मॅम. कोण आलाय ग? कुरिअरवाला होता.
कुरिअरवाला हा. कसलं कुरिअरवाला कोण जाणे काय आहे बघ पेनड्राईव्ह. पेन ड्राईव्ह बघ बघ काय आहे बघ त्या पेन ड्राईव्ह मध्ये डॅड. डॅड. हा? काय झालं ग डॅड. अगं नुसतं डॅड डॅड काय करतेस काय झालं बोल की हा बघा. काय झालं हा? काय अमर. अमर ए तो अमर कसा असेल काहीतरी काय उगाच बोलतेस तू आणि ती मुलगी कोण आहे त्याच्या बरोबर एका दगडात दोन पक्षी मी फसले डॅड. हा मला नव्हतं माहित तू असं काहीतरी करेल. हा बरं झालं तुझ्या लक्षात आलं ते नाही तर तुला सवती बरोबर संसार करावा लागला असता नाही नाही काय नाही बरं झालं कोणतरी आलं ते यावे यावे जावय बापू यावे केव्हापासून वाट बघते ती हाय बिया. मग काय तुम्ही ह्याचं काय स्वागत करताय? हा? अरे काय मी तेच म्हणतोय माझं स्वागत वगैरे कशाला कशाला म्हणजे काय अरे खरा समारंभ तर या पुढेच आहे म्हणजे हा अच्छा ते प्रॉपर्टी माझ्या नावावर करणार आहात ते तू इकडे बस ना बस बस. अगं काय झालं तुला हा? कोणता आहे दिस? काय कोण आहे ही मुलगी? हा सगळा काय प्रकार आहे मला नाही माहित मी नाही ओळखत हिला वा 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 म्हणजे एकतर माझ्या मुलीबरोबर लग्न ठरवायचं आणि रोमांस दुसऱ्याच मुलीबरोबर करायचा हे तुला लाज लज्जा शरम काही नाही काय रे आई शपथ घेऊन सांगतो सर हे सगळं मला काय तुला काय माहित नाहीये? मी नाही केलंय Get मला out. नाही माहित गप्प, मला काही ऐकायचं नाही. एक मिनिट दिस इज ना दिस इज टू मच. तू खरं आहेस आम्ही आंधळ आहोत का? हे काय माझं आहे? खरंच प्रेम आहे तुझ्यावर अरे माहित काय नाही. प्रेम आहे माझ्यावर? एक सेकंड हिचा काय संबंध आहे मग? अरे मी ओळखतच नाही सर हिला मी शपथ घेऊन सांगतो प्रिया. आय डोंट केअर. माझं मी ऐकून तर तुझ्यावर घे. विश्वास केला अमर अजून कोणीही तुझ्यावर विश्वास नाही केला. तू ठीक अगं, बस मला अगं, असं काय करते प्रिया? माझं ऐकून तर घे. आय डोंट केअर. काय ऐकू अगं, घेऊ? काय मी नाहीये मला माहित नाही काय आहे. निघ. अगं निघ. सर, शपथ घेऊन सांगतो सर मी नाहीये तो सर माझं ऐकून तरी घ्या प्रिया प्लीज कोण असेल ही मुलगी डॅड? पण एक मात्र खरं अमरने असं वागायला नको होतं हृदयात समथिंग समथिंग काय त्या प्रियाशी तुझं चांगलं चाललं होतं ना चांगलं घर जाऊ होणार होतास मग नसते उद्योग तुला कोणी करायला सांगितले अरे कसले उद्योग काय केलंय मी काय केलंय त्या दुसऱ्या मुलीशी तुझं काय चाललं होतं ते स्वतः डोळ्याने बघून आलायस ना तू अरे तुला कितीदा सांगू यार मी नाही ओळखत त्या मुलीला नाही ओळखत अरे एवढा हा पुरावा असताना तू मलाच काय जगात कोणाला किती ओरडून सांगितलंस ना तरी यावर कोणी विश्वास ठेवणार नाही डोंट वरी तुम्ही माझं काम करत जा मी तुमचं काम करत जाईन पहिल्यांदा तुम्ही माझं काम करा मला तुझ्या मामाचा फोन नंबर दे सुरेश जर सापडला नाही तर तुझा खेळ खलास भाऊ भाऊ मला थोडा टाइम द्या मला सुरेशला शोधण्यासाठी थोडासा टाइम द्या प्लीज. अरे माझ्या थोबाडाकडे काय बघत बसलाय जा त्या सुरेशला शोधा जा. हॅलो सुरेशला शोधताय ना तुम्ही आधी पत्ता सांगा. हा दुपारी 4 वाजता मला भेटा कुठे? रॉयल गार्डनच्या समोर तुम्हाला कसं काय माहिती? धू म्हटलं की धुवायचं उगाच फालतू प्रश्न विचारायचे नाही ठेवा फोन अमर हा सर बोला त्या क्लिप मधल्या मुलीबद्दल काहीतरी गैरसमज झालाय असं मला वाटतं तू एक काम कर तू मला येऊन भेट मग आपण यातून काहीतरी मार्ग काढूया हो सर हो मी सुद्धा तोच विचार करत होतो तू मला रॉयल गार्डन मध्ये भेट ठीक आहे मी पोचतो थँक्यू सर थँक्यू सो मच कपडे बदलले म्हणजे माणूस बदलतो की काय हं? उचला रे त्याला उचला अरे कोणा तुम्ही अरे कुठे घेऊन चाललाय मला अरे अरे सोडा अरे काय चाललंय मामा मामा रंगाराव मामा झालं असून आता सांगशील काय लफडा जोपर्यंत तू तुझी 20 करोडची प्रॉपर्टी माझ्या नावावर करत नाहीस
तोपर्यंत काय मी तुला सोडणार नाही. 20 करोडची प्रॉपर्टी आहे माझ्या नावावर. काय बोलतो? त्यासाठी मला इथे किडनॅप करून आणलं? अरे डोंट वरी, अर्ध्यात वाटून घेऊ ना. गप्पे, फालतू बडबड नाही करायची. माझ्या पोरी बरोबर लगीन करायचं. काय येडा आहे काय? अरे आपलं फायनल आहे. माझं प्रियावर प्रेम आहे आणि मी प्रियाशीच लग्न करणार. तुला फक्त मंजुळेशी लगीन करायचंय. आणि दुसरी गोष्ट, पुन्हा पळून जायचा विचार सुद्धा नाही करायचा. लक्ष ठेवा रे याच्यावर. होय. अरे परत पळून जायला मी इथे आलो कधी होतो? येडा आहे का? छान अरे ना? डॉली, तू अचानक कशी काय आलीस इकडे? अहो सर, मी माझ्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आले. ओ अरे वा, 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 घ्या. वा. तुझ्या लग्नाला मी येणार नाही असं थोडंच होणार आहे? नक्की येणार. म्हणजे काय? हो, पण हळदीचाही प्रोग्राम आहे, त्यालाही नक्की यायचंय. हा, हळदीचा प्रोग्राम म्हणजे खरं म्हणजे आम्हा पुरुषांचं काय काम आहे तिकडे म्हणा. पण बघूया कसं जमतं ते. हा? असं नाही सर, तुम्हाला माहिती ना किती मजा असते तिथे. असं? यू श्योरली लाईक इट. हो. प्रिया, बॉसनं नक्की घेऊन यायचंय. हा हो, आणि तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला सुद्धा घेऊन ये, बरं का? ओके, चला, बाय बाय. बाय. ऑल द बेस्ट ग. थँक्यू. मग प्लीज तुम्ही जा, माझा अजिबात मूड नाहीये. तुम्ही प्लीज एकटे जा. हे चल ग. काय होतं माहितीये, कित्येकदा ना दुसऱ्याच्या आनंदात सामील झाल्याने आपला सुद्धा मूड बदलू शकतो. यू विल एन्जॉय इट. ठीक आहे, तोपर्यंत मी माझ्याच घरी राहीन. रोज येईन तुला भेटायला. काय चाललंय? काही लव्ह स्टोरी झाली आहे काय? नाही साहेब, असंच. असंच. हे बघ, तुला उद्या माझ्या बरोबर एका कार्यक्रमाला यायचंय. तुम्ही म्हणाल तसं साहेब. या या. येऊ आम्ही. हा या. चंदूला फोन करायला पाहिजे. सारखा त्या सॅमची साथ देत असतो नाही काय? त्याला पण कळू दे आपला मित्र कसा आहे तो. पाहिलंस किती निर्लज्जपणे नाचत होता त्या मुलींबरोबर. हो ना. हा. आणि निर्लज्जपणाचा कळस आहे, कळस. नाहीतर काय? आणि त्याहून कळस म्हणजे हा? तो त्या बायकांच्या मागे पळत होता हळद लावण्यासाठी. शी. नाही, मला अजिबात नाही आवडलं हे. पण काय करणार, आपलेच दात आणि आपलेच ओठ. म्हणजे तुम्ही प्रेम करायचं आणि आम्ही ते सहन करत बसायचं. का 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 मी डॅडची खोटं बोलले? म्हणजे समीर आणि अमर हा एकच आहे हे मला नाही सांगता येत त्यांना. आता सहनही करता येत नाही आणि सांगताही येत नाही. ओह! ए हा. चल जेवून घे. सुरेश पुन्हा पळाला. जाऊन शोधा त्याला. अरे आज ह्याच्यामध्ये एवढी ताकद आली कशी काय? ये रंगिया, आजचा वायदा हाय. काय पण कर आणि माझे पैसे दे. कंटाळा आणलाय माणसानं. ओय, काय 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 चाललंय काय? थांब रे. हा? काय रे भावा, त्या दिवशी त्या हळदीतल्या मुलीबरोबर नाचत होतास टाईट होऊन. हा? आणि आता हा असा पळत पळत का आलायस? का त्या मुलीचा मर्डर बिर्डर केलास की काय? काय वेडायस का तू? अरे माझ्या मागे गुंड लागलेत म्हणून असं लपत लपत मागच्या भिंतीवरून उडी मारून आलोय. गुंड तुझ्या मागे? हा. त्या दिवशी हळदीत पिऊन टाईट होऊन त्या मुलीबरोबर नाचलास, आता तुझ्या मागे गुंड लागलेत. अजून आपण काय काय प्रकार करून ठेवले जरा आम्हाला कळेल काय? कोण? मी? नाही तर काय मी? अरे काय, कुणाच्या हळदीचा कार्यक्रम? अरे डॉलीची हळद. हा? तिच्या हळदीत टाईट होऊन नाचलास ना. बरं, ज्या मुलीबरोबर नाचलास ती मुलगी तरी आठवते ना? हे बघ, तू काय बोलतोयस मला काहीच कळत नाहीये. एवढा हँगओव्हर आहे की ह्याला काही कळतच नाहीये.
2 दिवस मला किडनॅप केलं होतं. तुला तुला कोण कशाला किडनॅप करेल? त्यांना वाटतंय माझ्याकडे करोडो रुपये आहेत. तुझ्याकडे कुठले आलेत करोड रुपये? काय संबंध? तेच तर, तेच काय संबंध मला तर कळतच नाहीये. ती दुसरी मुलगी कोण आहे? तू म्हणतोस तो हळदीचा कार्यक्रम, मी दारू पिऊन वेड्यासारखा नाचत होतो, हे सगळंच माझ्या डोक्यावरून चाललंय यार. बासर हा सॅम आणि अमरचा हा खेळ. बॉसला जाऊन सगळं खरं खरं सांगून टाकतो की सॅम आणि अमर मीच आहे. मी आता माझ्या घरी जातो. 15 मिनिटानंतर तुम्ही माझ्या घरी या. आणि हे बघ, मी सांगितलं तसंच बोलायचं, तसंच वागायचं, कळलं? अय्या किती छान. त्यात काय छान काय? नाहीये का? गप ना. डॅड काय व्हायचं बाकी राहिलंय आता? काय व्हायचं काय राहिलंय बाकी आता? डॅड काय झालं? हा? काय झालं? माझी एकुलती एक मुलगी तू. किती स्वप्न पाहिली होती. चांगलं धूमधडाक्यात तुझं लग्न करीन, पण सगळं धुळीला मिळालं. हा, ज्याच्यावर तू प्रेम केलंस, ज्याच्याशी तू लग्न करायला निघालीस, तो एक दगाबाज निघाला. बाबा आहो. तुम्ही ऐकून घ्या मी काय म्हणते. काय ऐकायचं पण नाही त्याच्यात? असं मी बघते. तू इथे काय करतोयस? गेट आउट. कोण आलंय बेटी? अरे नमस्कार सासरे बुवा, नमस्कार. ये नमस्कार कर. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हॅलो, व्हॉट सासरे बुवा, तू काही विसरलायस का? आपलं ब्रेकअप झालंय. अय्या किती छान. त्यात काय छान? ब्रेकअप का बुवा? का बुवा? खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. तू जर इथून गेला नाहीस तर तुला मी धक्के मारून इथून हाकलून देईन. आवाज चिडू नका. का? जे काय झालं त्याच्यावर आम्ही एक मार्ग काढलाय बघा. कोणता मार्ग? अव तुम्हीच सांगा. कसं आहे ना सासरे बुवा, हा? जसं मी तुमच्या मुलीवर लई प्रेम करतो, तसंच मी महिनेवर सुद्धा लई प्रेम करतो. हा. मी दोघींशी लगीन करायला तयार आहे सासरे बुवा. व्हॉट? हा, त्यात काय? अशी बरीच मोठी मोठी माणसं आहेत जी 2-2 लगीन करतात. एक करंट अकाउंट, एक सेव्हिंग अकाउंट. कधीही कुठूनही विड्रॉवल करता येतं. मी सुद्धा 2-2 लगीन करणार आणि लई मोठं होणार. अय्या किती छान. आपण दोघे एकत्र राहू. सवती म्हणून नाही, बहिणी म्हणून राहू. 2 बहिणी आणि त्यांचा एकच दादा. किती गंमत नाही? अगे सटवे, तुला लाज नाही वाटत? हा काही पर्याय आहे तुझा? आपण सवत म्हणून राहू? हा, म्हणजे हा तर निर्लज्जच आहे आणि तू तर त्याच्याहूनच. आय कांट टेक दिस एनीमोर. बस. नो 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 नो. चला चला चालते वा. 1 मिनिट जरी थांबलास ना तर मी चांगलं तोडून टाकीन तुला, सांगतो मी तुला. जशी चल, तुमची चल, चल, मर्जी. चल. मी तर तुम्हाला टॉपची ऑफर देत होतो. अरे कसली ऑफर देत होता? चल ना, चला चल चल. हा. ची ऑफर देतो. काय थर्ड क्लास माणूस आहे. दोघी बरोबर लग्न करायचं म्हणतो. ऑफर देतो मला, ऑफर. तुम्ही ते सोडून द्या. अरे काय सोडून द्यायचं? काय ऑफर देतो मला? तुम्ही त्रास नका आपण करून ऑफर घेऊ. देतो मला म्हणजे बस. त्याच्यावर प्रेम करून ना मी माझी अक्कल कुठे विसरली, गॉड नोस. नाही, पण तो परत आला तर त्याला दारात उभं करू नकोस म्हणजे झालं. हं? नाही म्हणजे सांगतो तुला आपलं. हा? हे बघा सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अरे परत आला. निर्लज्जम सदा सुखी. तुला म्हणजे काहीच लाज लज्जा शरम काहीच प्रकार नाहीये ना? हा, एक मिनिट, काय झालंय? तुला आमच्या दोघींची लग्न करायचंय? हा? रिव्हॉल्वर नाही, नाही, थांब, थांब, शूट हिम. थांब 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 थांब. एक मिनिट, दोघी कोण? नाही, थांब 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 जरा, थांब जरा. मी आणि तुझी ती मैना. हो. महिना? एक मिनिट, काय 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 मी काय केलंय काय? हे तुला आम्ही पुराव्यासकट साबित करून दाखवलं तर? नाही हो, नाही. माझा माझ्या मित्रावर पूर्ण भरोसा आहे. अहो, तो इतक्या खालच्या पातळीला कधीच जाणार नाही. असं? माझ्या खोलीमध्ये CCTV लावलाय. बघायचंय? हं. या. चल ते पिक्चर दाखवते. चल पिक्चर बघूया विदाऊट तिकीट. बघा.
कसं आहे ना सासरे बुवा, जसं माझं तुमच्या मुलीवर लई प्रेम आहे तसंच महिनेवर सुद्धा लई प्रेम आहे माझं. मी दोघींची लगीन करायला तयार आहे सासरे बुवा. आता खाकरून काय उपयोग आहे हे बघ ना. इकडे इकडे हे काय, इथे. काही अजून बोलायचंय बाकी? लेट मी एक्सप्लेन प्लीज. गप्प राहा, काही बोलू नकोस. टाइम प्लीज. हा किती खोटं बोलतोयस तू. तरी तुला म्हणालो होतो एक ना एक दिवस स्वतः पण मरशील आणि मला पण मारशील. अरे नीट बघ त्याच्याकडे, मी नाही येतो. त्याचे कपडे बघ, त्याची हेअरस्टाईल बघ, एक नंबरचा चमन आहे तो. अरे अरे तूच आहेस तो. अजून अजून किती खोटं बोलणार आहेस तू. अरे त्या दिवशी याच मुलीबरोबर तू हळदीमध्ये नाचत होतास ना, चंद्रमुखी चंद्रमुखी करत. आता इथे माझा देवदास व्हायची वेळ आली आहे. बघ तुझा मित्र पण साक्षी आहे. अहो खरंच मला माफ करा. मला माहित नव्हतं माझा मित्र एवढा खोटारडा येते. मला आता जस्ट समजलंय. हो जस्ट हे सगळं म्हणजे ए नाटक कंपनी. 3 म्हणायच्या आत तुम्ही निघालात तर बरं, नाहीतर काही नाही आम्ही 4 म्हणू. बरं झालं तू गोळी नाही मारलीस, कारण त्यामध्ये गोळ्याच नाही आहेत. ऐक ना माझा यार. अरे मी त्या मुलीला कधी बघितलं पण नाही यार. अरे एवढा का भडकतोय? एवढा का भडकतोयस? अरे तर खोटेपणाची हद्द झाली यार. अरे मी खरं सांगतोय, तो माझ्यासारखाच दिसणारा दुसरा कोणीतरी माणूस आहे. आता तू माझ्याशी पण खोटं बोलायला लागलास. यार आजपर्यंत माझी प्रत्येक गोष्ट तुला माहिती आहे, मग ही एवढी मोठी गोष्ट मी तुझ्यापासून का लपवू? माझं प्रियावर खरंच खूप प्रेम आहे यार. तिच्या प्रेमात पडल्यानंतर मी दुसऱ्या कोणत्याही मुलीच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहे यार. नक्की? तुझी शपथ. चंदू प्लीज काहीतरी कर यार. मला काहीही करून तिचा गैरसमज दूर करायचंय प्लीज. आहे तुला एक शेवटची संधी आहे. उद्या डॉलीच्या लग्नामध्ये प्रिया नक्की येईल. आपण तिला तिकडे भेटू. ओके कम ऑन यार. नाही मी काय म्हणतो ठीक आहे पण त्याबद्दल नको बोलूया. हे उद्या डॉलीचं लग्न आहे. मग आपण नटून सजून लग्नाला जाऊया. हा मस्तपैकी. म्हणजे आता तुझ्या डोक्यात तो राग आहे ना तो पण निघून जाईल आणि तू मस्त म्हणजे तुला म्हणजे ते Just like a good girl. ताई सर बाजू. चल तिकडे चल. आता कुठे जायचं आता? मामा कसा आला इथे? तिच्या गळ्यातलं किती छान आहे नाही? अगं काय छान आहे. आपल्या गळ्याशी आलंय ना ते बघ आधी. चल इकडे जाऊन बघू. सारखे खातेस काय? अरे सॅम सॅम आहे तू सॅम. हो जावई बापू. कुठे लपायचं? तिथे शिराय बघ. ये हेच दिसतंय. हीच ती जागा. तुझ्यासाठीची शेवटची संधी. आता प्रियाला भेटून समजावूयात तिला. चल. अरे हो. अगं चल लवकर नाहीतर तो गायब होईल. बाबा गायब व्हायला तो काय मिस्टर इंडिया आहे का? अगं हो पण या इंडियातला होणारा तुझा मिस्टर आहे ना. चल. मामाने पकडलं ना आपल्याला. खैर नाही आपली. कुठे शोधायचं ह्याला? चल बघूया तिथे. प्रिया तू समजतेस तसं नाहीये. तुझा गैरसमज होतोय. मला काही समजायचं नाही. अगं ऐकून तर घे माझं. काय ऐकून घेऊ? हे सॅम, हा चल. व्हॉट अ सरप्राईज. थँक्स फॉर कमिंग.
कशाला माझ्या मागे लागलेत? नाही, दिसेल इकडून. हे मी कुठे इथे आई ते लपूया. हे मस्त आहे. नाही नको, मार डाला है ना, असं आहे ना, पाहिलं की नाही? हा. हळदीमध्ये एवढा तमाशा केलास तू, तो बास नाही झाला. आता काय लग्नात परत करतोयस? हळद? या डॉलीच्या हळदीला कोण जाईल? मी नव्हतो आलो. आणि मी इथे आलोय ना, ते सुद्धा बस. फक्त तुम्हाला तयार व्हायला मदत करते हा. डॉली, हे डॉली, अगं काय चाललंय? किती वेळ लिपस्टिक लावतेस? तिकडे वरात जायची वेळ आली तरी तुझं लिपस्टिक लावणंच चालू आहे तुला. अरे नवरा नवरी कुठे? गट्टी का भरली? मिळेल नाही, पाणी मिळेल का प्यायला? तहान लागले. पाणी हा आणतो. साहेब अरे ए सॅम, अरे तू इकडे काय करतोय? जर इकडे तुला मला काहीतरी सांगायचं. इकडे माझ्यासाठी आलायस? यू थिंक आय बिलीव्ह यू? मला अजिबात विश्वास नाही आणि सगळ्यांसमोर तमाशा करणं बंद कर, कळलं? फोटो प्लीज. तिकडे शोध. ए तिकडे बघ. नाही, खूपच लोड आलाय माझ्यावर. हा, इकडे. काय झालं? मामाने मला शोधून काढलंय. ते आणि त्याचे गुंड इथे आलेत. हा, शट अप या. बाद में. ए प्रिया, ऐक ना. बाबा बसताय काय? आता बसायची वेळ झाली आहे ना. चला ना शोधू. मी असं नाहीये का प्रिया, खरंच. ए बाबा, तू तरी समजावून नाही हिला. बरं ठीक आहे, जा. मैना आणि मला लपायसाठी जा. अरे साहेब, मामा. हा, हा, हे बघ, एक वेळ अशी येईल किंवा तुला सगळं खरं काय ते कळेल. मग तुला पश्चाताप होईल. सॅम, आय एम नॉट इंटरेस्टेड. नॉट इंटरेस्टेड? राहिला त्याला. नाही इथे नाहीये. मेलो. साहेब, सांभाळून घ्या, सांभाळून घ्या. अरे बाबा, हे बाबा. सांगितलं नाही ना, लपलं होतं ते. हा, त्यांच्यावर राज्य आहे. येडेचट कायच्या काय काय बोलणार. जाऊ. सॉरी हा, स्वतःची पायरी ओळखली नाही मी. माफ करा. चला. हाय प्रिया. हाय कॉंग्रॅच्युलेशन्स जीजू. थँक्यू. इकडेच होता. इकडे. समोरच आहे, आता काय करायचं? कोण तुम्ही? नवऱ्याकडून की नवरीकडून? भटजीकडनं. ते कसं काय? अहो ते नवरा नवरी अजून आले नाही आहेत हा? ना, त्याला बोलवायला आलोय. अरे बाबा, बरं झालं तू भेटलास. कुठे होतास तू? माझं मरू देत. मला एक सांग, महत्वाचं काम केलंस? Okay. अरे तू प्रियाशी बोललास का? हो, बोलण्याचा प्रयत्न करतोय मी, पण ती माझं काय ऐकूनच घेत नाहीये. तुम्ही एक काम करा. हा. नवरा आणि नवरी हातात सापडेपर्यंत तुम्ही खाली उतरूच नका. ओके ओके. त्याचं जाऊ देत. अरे खाली तो डॉनी आणि नवरडे आलाय. कोण? राणी आणि दुखवटे आलाय. हा? हा, तो बघ. कुठे गेला हा? आता इथे दिसला होता. बाबा मला भूक लागलीये. आता डायरेक्ट तुझ्या लग्नाचं जेव. काय बोलतो तो? काय करतो इथे? त्याचं जाऊ देत. आपण काय करायचं ते ठरवूया. नमस्कार गुरुजी. पटापट आमचं दोघांचं लगीन लावून टाका की. अहो पण नवरा नवरी कुठे? येत्या. त्याच्या आधी आमचं लगीन लावून द्या. राणी आणि दुखवटेने तुला ओळखू नये म्हणून वेगळे कुठेतरी दुसऱ्या रंगाचे कपडे घाल. सांगतो ते ऐक. फॅन्टॅस्टिक. चाल. मज्जा कराय फिरून या. बघ प्रिया. Move या. अरे ऐक ना. ओ भटजी बुवा, त्यांचं लग्न लावून टाका. मी दक्षिणा देईन. अय्या किती छान. ऐका ना, अरे तू हा आम्हाला तुमच्याशी अत्यंत महत्वाचं, अर्जंट आणि खास की बोलायचंय. हा बोला ना. बस 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 बस. हा, शुभस्य शीघ्रम. चला शुभ कार्यास प्रारंभ करू. तू टेन्शन घेऊ नकोस, मी सांगतो. पण इथे नाही. कुठे? आज चल, सांगतो. आचमन करा. हा. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम गोविंदाय नमः. पण तुम्हा बाबा बघतोय. ओम मेरे नंतर घ्यायचे. अरे थांबा ये, थांबा ये, थांबा. अरे कसला फोटो? बाजूला हो रे बाबा. फोटो तरी काढू द्या. दुखवटे राणी दिसत नाही. चल जाऊया इथून. अरे इथून कुठे भेटायस का? चल. हो आलाच हा तर काढा आमचा फोटो. तुमचा फोटो काढतो की. फोटो काढतो आणि त्याला हार घालतो. अरे कोण दरवाजा उघडा. अरे कोण आहे का बाहेर? दरवाजा उघडा. अरे तू अजून तयार झाला नाही? आम्ही लगेच तयारी करतो. आम्ही तयारी करू. चल, 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 तयारी करू. तयारी करू. आम्ही करतो लगेच तयारी. हा? तयारीची तुम्ही कपडे का काढले? अरे कापरे. तुम्ही माझे कपडे का काढले? आज मी अरे कशाला काय करता रे? मला काही कळत नाही. केवढा बोलत होता यार. अरे तू झोपला? का गेला? तू पुढे हो.
फक्त बेशुद्ध पडलाय. चल 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 जाऊया जाऊया. राणी घेऊन ए, सेल्फी सेल्फी काय चाललंय? सेल्फी हा, 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 या. काय? अरे तो, सेल्फी तो, सेल्फी ते. आतमध्ये पडली ती कुल्फी. हा, या, यांचा सेल्फी. घाबरू नकोस हं. बेशुद्ध पडलाय तो फक्त काळजी करू नकोस. बेशुद्ध पडला आम्ही चेकिंग केलंय त्याचं. हा 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 पाणी टाक पाणी टाक. हा. अरे माझ्यावर नाही रे त्याच्या चेहऱ्यावर टाक. हा. शिंपडू, शिंपडू बेशुद्ध पाणी. कोण पडलंय? शिंपड शिंपड. अच्छा म्हणजे ग्लासा सकट फेकून मारू. काही गरज नाहीये. शिंपड फक्त थोडस पाणी. बरं, शिंपडले शिंपडले हा. शिंपडले का पडले का शिंपडलेले हा, हे काय पडलेले उठले कारण पाणी शिंपडले. हा. तुम्हाला सोडणार ना. आय विल किल यू. अहो किती वेळ घटी का बळत आली आहे यांना काय वेळेचं बंधनच नाहीये. रिलॅक्स रिलॅक्स. तुझी तयारी झालेली नाही अजून. आपण खाली जाऊया. आपण असंच लग्न करूया. मुहूर्त टाळायला नको. बस रिलॅक्स. धन्यवाद. अरे अरे काय चालू काय वेडा आहे काय अहो बाबा सॅमचं लग्न तर झालं, आता माझ्याशी कोण लग्न करणार? तुझ्यासाठी नवरा शोधायचा म्हणजे आता मंगळावर जायला लागेल. पकडला उचलला. अरे, याला उचलला. मजा याची. नवरीने नवऱ्याला पळवला. अहो तुम्ही समजावा ना त्यांना. बोला ना. अहो पैसे पैसे लावून द्या, जरा तर लावून द्या. अरे काय उचल मागणी खेळता का माझ्या बरोबर? या रोड रोड शिकून लग्न करता का कधी? केशवाय नमः, माधवाय नमः, इष्टदेवताय नमः, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ ए तू जा रे तिकडे. तू वरती बघ रे. ए चल ना. खरं सांगतो काही विचार. हरकत नाही. मी त्या I मुलीला don't know भेटलो सुद्धा नाहीये कधी. मी कधीच मला माहित नाही ती काय, मुलगी कोण मला आहे. कशाला अगं, खरं विचार कर. आता माझी सटकली रे, तू गेलास. त्याला खरं बोलायचं मी मला खोटं नाही चिंता बोलत बोलायचं. आहे. अच्छा एक मिनिट. हे बास झालं. इनफ इज इनफ. I love you, seriously. मी खरंच खूप प्रेम करतो तुझ्यावर. थांबा. सगळे जागच्या जागी उभे राहा. मी सांगतो काय गडबड आहे ती. महिने मला एक सांग, या दोघांपैकी तुझा सुरेश कोण आहे? हा का इकडं? अहो असं काय करताय साहेब? तुम्हाला तर माहितीच आहे मीच सुरेश ना. हे बघा मी सुरेश. आणि तो अरे सॅम हे कसं शक्य आहे? नाही म्हणजे आजपर्यंत माझा जुळा भाऊ आहे अशी मी फक्त थाप मारायचो. बॉस मी सॅमच आहे, अमर नाही. आणि ऍक्च्युली तुम्हाला हेच सांगायला मी इथे आलो होतो. अय्या किती छान. सेम पण माझा डुप्लिकेट तर खरोखरच पैदा झालाय. सेम टू सेम. हा? साहेब ते सगळं आता कळलं. ए ए मामा, तुझी वाकडी नजर जर सुरेशवर पडली ना तर एका फोन मध्ये मी तुला खडी फोडायला जेल मध्ये पाठवीन म्हणून समज. चला रे. चला, चुकलं, चला. साहेब, चुकलं 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 चुकलं. धन्यवाद साहेब. आय एम सॉरी डॅड. व्हॉट सॉरी? तू मला फसवलंस हं? पण मी तुझा बाप आहे तू विसरलीस. एकापेक्षा एक थापा मारणाऱ्या सॅमवर विश्वास ठेवणं अशक्य होतं. पण मी जेव्हा त्याचा रिंगटोन ऐकला ना तेव्हा माझी खात्री पटली की हा अमर नसून सॅम आहे. म्हणजे तुम्हाला आधीपासून हे माहित होतं? पण मी माझ्या लाडक्या बेटीसाठी गप्प राहायचं ठरवलं. मग हा सुरेश तुम्हाला कुठे सापडला? हा तो निव्वळ योगायोग आहे. शेवटी मी तुमच्या प्रेमाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. तुम्ही एवढी काळजी करता आणि मी तुमच्याशी अशी वागले. आय एम सॉरी. काय हरकत नाही. पण एक सांगू तुला, मी एका मोठ्या जबाबदारीतून मोकळा झालो आहे. मी नक्की सांगतो तुला, हा सॅम तुला सुखात ठेवेल. सॉरी बॉस. मला माहिती आहे मी आजपर्यंत खूप चुकलो. पण आता मी बदललोय. मी तुमचा विश्वास नाही मोडणार. मी प्रियाला खरंच खूप सुखी ठेवेन. थँक्यू डॅड. माझ्या हृदयात समथिंग समथिंग. फोटो
हृदयात समजेल